नमस्कार मित्रांनो, तोही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता नम्रता आकाश यांचं लग्न ठरतं। ईश्वरी खूप खुश असते आणि सुप्रिया सुद्धा। त्यानंतर मात्र सुप्रिया रोडने जात असताना आता वल्लरी तिला समोर दिसते। तेव्हा आता वल्लरीला बघून मात्र सुप्रिया तिला ओळखते आणि म्हणते की आता मात्र माझ्या आयुष्यामध्ये जे काही वादळ आलं होतं तर ते ह्याच बाईमुळे आणि माझ्या ईश्वरीचं आयुष्य सुद्धा आता अगदी हे बरखास्त होत आहे तर ते ह्याच बाईमुळे। म्हणून रागाने सुप्रिया आता ह्या वल्लरीच्या जवळ येते आणि तिची गचंडी धरत तिला जा विचारते। वल्लरी रागाने आता सुप्रियाला धरते आणि आता मात्र वल्लरी सुप्रियाला ढकलून देते तर सुप्रिया मात्र एका सायकलवर अगदी डोक्यावर जाऊन पडते आणि अगदी धावतच वल्लरी तेथून जात असते। तेव्हा आता रडतच सुप्रिया मात्र आता ही ईश्वरीला फोन करते, तू इकडे येतेस का? तेव्हा ईश्वरी आणि अर्णव धावतच आलेले आहेत। आता सुप्रिया म्हणते की अगं हे बघ ईश्वरी, तर ईश्वरी म्हणते की आई काय झालं? ईश्वरी आता रडतच आईला विचारत असते तर सुप्रिया सुद्धा खूप रडत असते। तेव्हा आता सुप्रिया म्हणते की इथे मला तीच बाई दिसली। तर अर्णव विचारतो की कोण बाई, कोणत्या बाईबद्दल तुम्ही बोलतात? आता सुप्रिया म्हणते की हो तीच बाई आहे, तिच्यामुळे तुमच्या आईने आत्महत्या केली। तेव्हा आता हे ऐकल्यानंतर ईश्वरी आणि अर्णव यांना धक्काच बसतो। शेवटी आता ईश्वरी मात्र आणि सुप्रिया हे दोघे अर्णवला आता त्या भयानक सत्याचा पुरावा देणार असतात। तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।